नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। कुठल्याही सणासुदीच्या स्वयंपाकामध्ये आपण पुरी बनवतो आणि ही पुरी बऱ्याच वेळ अशीच फुगलेली आणि मऊ राहावी म्हणून काही टिप्स आहेत। तर पुरी बनवण्यासाठी आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ असतं पोळ्या बनवायचं, तेच घ्यायचं। पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 ते 3 पड्या तेल टाकायचं। पुरीच्या पिठामध्ये तेल टाकल्यामुळे पुरी ही मस्त अशी मऊ तयार होते आणि बराच वेळ देखील अजिबात वातळ होणार नाही। तर आता पुऱ्यांची कणिक मळतोय म्हणून सुरुवातीला मीठ तेल टाकल्यावर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। कारण ही पुऱ्यांची कणिक कडकच असते म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि एकसारखा गोळा तयार झाला की हाताने व्यवस्थित अशी चोळून घ्यायची आणि 5 मिनिटं कणिक ही झाकून ठेवायची, म्हणजे कणिक चांगली मुरते। आणि जेव्हा आपल्याला लगेचच पुऱ्या बनवायच्या असल्या तर अशा पद्धतीने कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि पुरी लाटून घ्यायची। पुरी लाटताना पाटावर थोडंसं तेल लावायचं आणि हलक्या हाताने पुरी लाटायची, म्हणजे ती चांगली टम्म फुगते। सारख्याच पद्धतीने संपूर्ण पुऱ्या लाटून झाल्या की गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या। पुऱ्यांची सविस्तर रेसिपी बघण्यासाठी टायटलमध्ये त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की बघा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।